नमस्ते, मी मळसिद्ध शिवानंद मुगळे। सततच्या पावसामुळे शेना नदीला जो महापूर आलेला आहे, त्या महापुरामुळे शेना नदीकाठचे लोक प्रचंड पाण्याच्या विळखामध्ये अडकले होते। मागच्या 2 दिवसाच्या खाली संध्याकाळी मी स्वतः आणि आमचे काही सगळे स्वयंसेवक व माझे मित्रपरिवार अकोले, मंद्रुप, मनगुळी, वांगी, वडकबाळ या ठिकाणी स्वतः जाऊन व्हिजिट करून लोकांना आम्ही आवाहन केलेलं होतं की तुमच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतोय, त्याच्याबरोबर आपण वैद्यकीय सुविधा देखील या ठिकाणी करू असं सांगितलं होतं। तर त्या दिवशी काही लोक या ठिकाणी आले राहण्यासाठी, वडकबाळचे, वांगीचे, आणि कालपर्यंत आम्ही सगळीकडं म्हणजे अकोले, मंद्रुप असेल, वांगी असेल, मनगुळी असेल, वडकबाळ असेल, त्याच्यानंतर सिंदखेड आहे, बिरनाळ आहे, होनमुर्गी आहे, या ठिकाणी या ठिकाणावरून जेवण, त्यांच्या 2 वेळचं जेवण, नाश्ता सगळं पाठवण्याची व्यवस्था आमच्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून व मित्रमंडळीच्या माध्यमातून आम्ही केलेलं होतं। आज सकाळपासून ही चळवळ फक्त माझ्यापुरती न राहता गावातील असंख्य सगळे गणेशोत्सव तरुण मंडळ असतील, नवरात्रोत्सव तरुण मंडळ असतील व वेगवेगळे समाजातील व्यापारी, दानशूर व्यक्ती सगळ्यांनी, महिला बचत गटाचं सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। सकाळपासून ही चळवळ फक्त माझ्यापुरती न राहता व आमच्या मित्रमंडळापुरती न राहता संपूर्ण मंद्रुपकर या सगळ्या मदत कार्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। संपूर्ण गावातल्या लोकांनी या मदत कार्यामध्ये सहभाग घेऊन आणि स्वतः काही ठिकाणी मनगुळीच्या ठिकाणी असेल, आता वांगी, वडकबाळ असेल, अकोले, मंद्रुप असेल, आणि ज्या ठिकाणी जायचं आहे स्वतः ते घेऊन अन्न घेऊन लोकांना अन्न आणि असेल, पाणी असेल घेऊन जात आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी सकाळपासून लोकांच्या आरोग्य तपासणी पण केलेल्या आहेत। त्यांना लागणारे सगळे वैद्यकीय सुविधा देखील, लागणारे मेडिसिन्स जे आहेत आम्ही त्यांना दिलेलं आहे। तर साधारण मला वाटतं उद्यापर्यंत हे पाणी उतरल। लोक मोठ्या प्रमाणात या मदत कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत। मी लोकांचं आम्ही सुरुवात केलो, परंतु लोकांनी हे काम स्वतःच्या हाती घेतल्यामुळं आता मी काय शेवट करेन असं नाही आहे, पण जितके दिवस पाणी असतील लोकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सगळे मंद्रुपकर निश्चितपणानं, मंद्रुपकर असतील आणि आसपासचे सगळे व्यापारी, काही नोकरदार आहेत, काही ज्येष्ठ लोक आहेत, काही समाजातील दानशूर लोक आहेत, सगळ्यांनी एकत्रित येऊन आज जो हे चळवळ माझ्यापुरतं व माझ्या मित्रमंडळापुरतं न ठेवता गावानी संपूर्णपणे तन मन धनाने, कोणी आर्थिक मदत असेल, त्याला लागणारं साहित्य असेल, आम्ही मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा आर्थिक मदत न घेता त्यांच्याकडून अन्न जे लागेल ते घेतो आहे आणि त्यांना तिकडं लोकांना जेवण देण्यासाठी पण त्याच मंडळातल्या लोकांना अथवा त्या कार्यकर्त्यांना आम्ही पाठवत आहे। तर हे कार्य जितक्या दिवस तिथं पाणी राहील तितक्या दिवस आम्ही अखंडपणे चालू ठेवू आणि लोकांना आम्ही जे नदीकाठचे लोक आहेत, आता प्रचंड पाणी आल्यामुळं ते बेघर झालेत, त्यांना आम्ही हेच सल्ला देऊ की तुम्ही कुठल्याही प्रकारे धैर्य सोडू नका। निश्चितच आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका। प्रशासन तर तुमच्याबरोबर आहे, शासन म्हणून शासनच्या पद्धतीनं काम करत आहे, त्याच्याबरोबर तालुक्याचे आमदार काम करत आहेत, माननीय सुभाष बापू देशमुख साहेब, पण त्याच्याही पलीकडं जर प्रशासनाच्या माध्यमातून तुम्हाची काही गैरसोय होत असेल तर निश्चितपणानं संकोच न बाळगता मलाही कॉल करावं। मी तुमच्या मदतीस 100% आमच्या गावकऱ्याच्या वतीनं तुम्हाला गवाही देतो, तुमच्यासोबत आहे। तुम्ही कसल्याही प्रकारचं धैर्य न सोडता ह्या पुढचे संकट, आपण कितीतरी संकट झेललेलो आहोत, हे पण संकट आपलं सहज 2-4 दिवसामध्ये निघून जाईल आणि तुम्हाला ते धैर्य भगवंत तुमच्या हृदयामध्ये वाढू दे असं या ठिकाणी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद, जय। आज श्री मळगार सिद्ध कृपामुळं श्री मदगुंडेश्वर महाराज सिद्धाश्रमामध्ये नदीकडेचे वांगी, मनगुळी, अकोला, वडकबाळ, होनमुर्गी, बिरनाळ हे सर्व लोकाला इथं महाप्रसाद आपले मळसिद्ध मुगळे पूर्ण अंगावर घेऊन सर्व आजूबाजू त्यांचं टीम किती आहे ते सर्व टीमाला घेऊन रात्रंदिवस झोपच नाही त्यांना। ह्या लोकांसाठी त्यांच्याबरोबर अनेक नमून एक समाजाचं लोक नाही आहे, प्रत्येक समाजाचं लोक त्यांच्या पाठीमागे आहे। खंबीरपण होऊन 3 दिवसापासून रात्रंदिवस हे मदगुंडेश्वर महाराज मठामध्ये
हे सर्व इथं भक्तांनी आणून दिलेले आहे. त्यांनी स्वतः खर्चानं पण हे धैर्य घेऊन त्यांनी स्वतः पण केलेले आहे. सर्वांचं मदत त्याला झालेले आहे. राहायचं व्यवस्था मागं इंग्लिश मॅडम खांदारा मॅडमच्या शाळामध्ये आहे. जेवणचं एवढं इथं मठामध्ये आहे, मधगोंडेश्वर महाराज मठामध्ये. परंतु परत खेड्या गावामध्ये हे टेम्पो घेऊन एक रिक्षा टेम्पो मोटरसायकल कितीपर्यंत त्याच्यामध्ये जातं आहे. सर्व त्यांच्यापर्यंत जाऊन पोच करून पोरं येतं आहे. ती रात्रंदिवस करायला होती. असंच त्यांचं किती दिवस पाणी उतरत नाही तोपर्यंत आमचं मंद्रुपचं सर्व भक्तांनी आजूबाजू भक्तांनी त्यांना नेऊन सहकार्य रात्रंदिवस आम्ही करतो. म्हणून मधगोंडेश्वर महाराज मठातर्फे हे मंद्रुप गावापर्यंत मी सर्वाला विनंती मागून ओम नमः शिवाय. कुणीकडनं झाली ना अंधारचा टाईम तकलीफमध्ये अशा परिस्थितीनं आम्ही इथवर पोचलो. ह्या साहेबांचा कुठं तर आम्हाला त्या आमचं त्यांना आशीर्वाद लागावं एवढं आम्ही विनंती करतो. हाताला काय मार लागला का? ही पोळलं राहते हो. कसं काय? गरम वस्तू उचलायला गेलं घ्या टाक्याचं ती शिगडी असते ना ती पोळलं हाताला. कसं तर कसं बसं जीव वाचून इथवर आला. साहेबांचे आमचं साहेबाला आशीर्वाद भरपूर लागावं. आणि सरकारला हे सगळं औषधोपचार सुद्धा केले काय? नाही आम्ही थोडं बाहेर घ्यायला जाणार आहे. मी इथं केलं ते त्यांनी पण लई गर्दी असते तर मग पुढे कुठलं गाव? वांगी काय कधी आला इथं कशासाठी काय पाणी? हे सकाळी आमच्या घरी 7 वाजता पाणी आत गेल्यामुळं आम्ही इकडं आलो. पाणी आत गेल्यामुळे मग थोड्या आपलं मंद्रुपच्या रानात आल्यावरती आम्ही कोण तर आपल्याला आपलं फोन नंबर दिले. आपले मुगळे साहेबाला फोन लावले. मग त्यांनी आपल्याला गाडी पाठवली. त्याच्यामध्ये आम्ही गाडीमध्ये बसून इथे आलो. कुठे राहता तुम्ही? बेगरला का? बेगरला. बेगरमध्ये घरात शिरलं पाणी? पाणी पूर्ण घरात आहे. गहू तांदूळ ज्वारी सर्व नुकसान झालेले आहे. भांडी कोंडी ड्रम ही वाहून गेलेले आहे. आता तुमच्या समेत कोण किती जण आलात तुमच्या कुटुंबात? आमचं सहकुटुंब आलेलं आहे. हां कुटुंबात माणसं किती? आमची मंडळी आई पोरगा मी आलेला आहे हो. आणि आमची चुलता. मग काल रात्रभर कुठे होता? आम्ही रात्रभर तिथंच होतो. पाणी आलं नव्हतं का? रोडला होतो, थांबलो होतो ब्रिज खाली. म्हणजे दूध ते सगळं घेऊन आला? वाटेला आणि म्हशी होत्या त्यांनी पिळून दिले. बाकीचे कुठं? बाकीचे आलेत सगळे. नाही, घरात काय काय नुकसान झालं? घरात सगळं बघा, सगळं घरात पैसे अनेक घरात सोनं म्हणा अनेक ज्वारी गहू सगळं नाश झालंय. नाव सांगा. नाव ह्याचं रेड रे. गड्डाप्पा यशवंतवटे. कुठलं गाव? वांगी. काय इकडं मंद्रुपला आला होता? पाणी आले नदीला. नुकसान झालं सगळं. शेतात राहतो का गावात राहतो? गावात बेगरमध्ये झोपडपट्टी. पूर्ण पाण्याखाली आहे का? हां सगळं पूर्ण. किती वाजता आला तुम्ही संध्याकाळी? सकाळी आमच्या घरात 7 वाजता. 7 वाजता आलो. सकाळी का रात्री? हे सकाळी आलो. याच्या अगोदर कधी आलं होतं का असं पाणी? तुम्ही बघितलं का कधी? नाही 2 बार आलं तर एवढं आलं नव्हतं. यावेळी खूप आलं का? एवढं कवा ते 2000ला आलं बघा. रुपाली मधुकर शिवशरण. रुपाली मधुकर शिव वडकबाळ. आता इथं मंद्रुपला आला तुम्ही, काय काय झालं? पाणी आमच्या आता घरामध्ये सध्याला पाणी आहे. राहायला व्यवस्था नाही म्हणून इकडे ह्यांनी व्यवस्था करली ती आमची इकडे आला. हा काय काय झालं? पाणी आलंय, नुकसान घर वाहून गेलंय. शेड घरामध्ये पाणी धान्य सगळं वल्ल झालंय. हा लेकरं आहे ती आमची बारकी घेऊन आला. आता तिथं कोण नाही आलं? आता कोण नाही. घरातलं नाही घरातली आहे ती. हा नुकसान झालंय. काय तुमचं काय नाव? आमच्या घरामध्ये पाणी गेलंय. काय नाव काय तुमचं? नाव जनाबाई देवीदास डावरे. काय झालं? काय काय नुकसान तुमचं? नुकसान आज आता पाणी आमच्या घरामध्ये घुसालंय. हा. मग रात्री कुठं होता तुम्ही? रात्री आम्ही रोडवर बसलो होतो. जेवणाची ते व्यवस्था झाली? हा जेवणाची आलती गाडी आम्हाला जेवण देऊन गेली. आता इथं मंद्रुपला हा हे आला. हा